वेट लॉस आणि फिटनेसमध्ये फरक आहे मित्रांनो। वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला फक्त कॅलरी डेफिसिटमध्ये राहावं लागतं, पण फिटनेससाठी तुम्हाला फक्त कॅलरी डेफिसिटमध्ये राहून चालत नाही, तर तुम्हाला न्यूट्रिशनकडे लक्ष द्यावं लागतं म्हणजे डाएट, आणि तुम्हाला वर्कआउट सुद्धा करावं लागतं म्हणजे व्यायाम दररोज करावा लागतो। वेट लॉस केल्याने तुम्ही चांगले दिसालच किंवा तुमच्यामध्ये दिवसभराची एनर्जी असेलच हे सांगता येत नाही, पण फिट जर तुम्ही झालात तर दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहाल, तुमची प्रोडक्टिव्हिटी दिवसभराची खूप जास्त वाढेल। 8-9 तास जॉब करून जेव्हा तुम्ही घरी येता त्यावेळेला फॅमिली सोबत जर तुम्ही वेळ स्पेंड करत असाल एकदम एनर्जेटिक, त्यावेळेला तुम्ही फिट आहात। 5-6 मजले पायऱ्यांनी तुम्ही वरती चढत गेलात आणि तरीही तुम्हाला दम लागला नाही तर तुम्ही फिट आहात। कुठे फिरायला गेल्याच्या नंतर दिवसभर तुम्ही जर फ्रेश राहू शकलात, एनर्जी तुमच्यामध्ये दिवसभर जर राहिली, तुम्ही कुठे दमला नाही तर तुम्ही फिट आहात। वेट लॉस मध्ये तुमच्या चेहऱ्यावर ग्लो असेलच असं सांगता येत नाही, पण तुम्ही जर फिट राहिलात तर तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो तेव्हाच कळतो। म्हणून मित्रांनो, वेट लॉस किंवा वेट गेन हे एम ठेवू नका, तर तुमचं एम हे फिट राहण्याचं पाहिजे। आणि तुम्हाला जर फिट राहायचं असेल तर मला फॉलो करा, आणि अजून जास्त फिट राहायचं असेल तर इंस्टा आयडीला दिलेला गूगल फॉर्म भरा, तुम्हाला मी सांगेल फिट कसं राहायचं।